का म्हणे बहीण म्हणे याने म्हणे केवढी गद्दारी केली म्हणे, तो म्हणे बबलू लांडेची तिकीट कापली म्हणे, पण तू चिंता नको करू म्हणे, तो येते म्हणे, तू लिहून ठेवून दे म्हणे. आता पाय आताच नाही का कोण सिरसीकर मोहल्ल्यातला पोरगा आला का माझ्या घरी आता, त्यानं म्हणलं मामा म्हणे आम्ही म्हणे बबलू लांडे, तू किती म्हणशील म्हणे, आम्ही म्हणे बबलू लांडे आणि एक म्हणे रोहित कारवले चालवणार आहोत. अच्छा. त्याने 5 वर्ष म्हणे अर्ध्या रात्री फोन अजून म्हणलं 3 नंबरवर आहे म्हणलं, त्याचे 4 नंबरवर. अरे बापरे. हो का. चलो ठीक आहे भाऊ, मला अशी आशा होती तुझ्याकडून का आपण निवडून येऊ आशा होती, कारण मी जनतेचं काम केलं मी ना, आज जनतेच्या सेवेमध्ये होतो मी, कोणतेही काम असो एक फोन करता मी हजर होतो, अशी लोकांनी माझी प्रतिमा बनली आहे. आज पूर्ण लोक नाराज होऊन गेले पूर्ण प्रभागातले, मलकनगर पासून तर त्या पटेल लोकांपासून तर सगळे माझ्या प्रभागाचे श्रीपूर नाराज होऊन गेले सरजी मायवालेजी. नमस्कार, मी हरिहर भैयाजी लांडे, भारतीय जनता पार्टीच्या 1990 पासून म्हणजे जवळपास 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा उमेदवारामध्ये जनाधार नव्हता त्या तारखेपासून मी सतत जनतेच्या सेवेमध्ये आणि पक्षाच्या जनाधार वाढायचा प्रयत्न केला. सन असा जनाधार वाढत सन 2012 मध्ये मला जनतेने भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली मला तिकीट दिली. यथोगात मी त्यावेळेला यश संबंध करू शकलो नाही, परंतु हारल्यानंतर बी जनतेच्या पाठीशी उभा राहून आणि पक्षाचा प्रचार करून पक्षाच्या वाढीव कामासाठी प्रयत्न करून मला 2017 मध्ये पक्षाने विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिले. त्या तिकीटच्या पक्षाच्या बळाटी मी 2017 मध्ये विजय संपादन केला. विजय संपादन झाल्यानंतर अनेक माझ्या प्रभागामध्ये विकासाचे कामं केले, बगीचा असो, सिमेंट रोडचे काम असो, आणि मलकनगरचे पाईपलाईन टाकायचे काम असो, असे अनेक विकासाचे काम केले. आणि प्रशासन बसल्यानंतर सुद्धा मी नगरसेवक नसताना सुद्धा जनतेच्या सेवेत होतो आणि जनतेच्या कामात होतो. आज जेव्हा ओबीसी कॅडरमध्ये महिला आरक्षण निघाला तेव्हा मी माझी पत्नी मनीषा हरिहर लांडे हिला मी पक्षाला तिकीट मागितले. जनतेने माझ्या पाठीशी कौल दिला होता. सर्वेमध्ये माझे नाव होतं. आंध्रराव पाटील साहेबांकडे माझ्या जनतेने संदेश करून पाठवला किंवा बबलूजी लांडेच्या पत्नीला तिकीट देण्यात यावी म्हणून, तरीसुद्धा मला पक्षाने इतके निष्ठावान कार्यकर्ता असून मला धावण्यात आले आणि माझ्या मिसेसला तिकीट देण्यात नाही आली. आणि जो व्यक्ती कोणत्याही पक्षात नव्हता, कामात नव्हता, तरीसुद्धा त्या व्यक्तीला तिकीट देण्यात आली. काही व्यक्तींनी वैयक्तिक कारणास्तव समट करून किंवा एक माझ्या घात करून मला तिकीट कापली, परंतु माझ्या आरोप आहे की माझ्या पक्षाने माझे तिकीट का बरं कापले याचे मला कारण सांगण्यात यावे आणि एक निष्ठावान कार्यकर्त्याची तुम्ही कोची केली याचे मला कारण सांगण्यात यावं, एवढं माझे बोलणं आहे.